नमस्कार मित्रांनो, गावरान ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जाणार आपण नागरतास इथे देवीच्या दर्शनासाठी। मग तर तुम्ही सर्वांनी माझ्या संग यावे आणि नागरतास इथे देवीचं दर्शन घ्यावे। तर चला मित्रांनो, नवरात्री आहे, नवरात्रीनिमित्त तुम्हाला नागरतासचं देवीचं दर्शन कळवतो। तर चला आता गाडीवर बसू आणि निघू। मित्रांनो, मागच्या गोमेदर या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, तसाच या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या। तर मित्रांनो, गाडीवाले जे चालू आहेत ते सगळे माझ्याकडे पाहून राहिले। गावरान ब्लॉग आहे, मग भाषेचं टेन्शन नाही। जो तो ऑटोवाला चालला तो पाहिजे, ट्रकवाला चालला तो पाहिजे। तर चला मित्रांनो, निघूया। आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे आपली नवीन एक वेब सिरीज येणार आहे, त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल। तर चला पहिले आपण नागरतासला जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ। तर चला निघूया। आपण तर नागरतासला पोहोचलो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण नागरतासमध्ये पोहोचलो। तुम्हाला आता मंदिरामधले सर्व तुम्हाला व्ह्यू दाखवतो। पण मित्रांनो, एक गोष्ट सांगायची जर झाली तर मंदिरामध्ये एवढी गर्दी आहे की आपल्याला मंदिरामध्ये शूटिंग काढायचं पण मुश्किल होणार आहे, कारण जायलासुद्धा रस्ता नाही। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा आपल्या भागातले तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबचं बटन खाली आहे, त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। जसे मी नवीन व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला दिसेल। तर चला, तुम्हाला मी संपूर्ण मंदिर दाखवतो। पण मंदिरात गर्दी आहे तरी पण मी तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये घेऊन जातो। तर चला निघूया। चला, असं वाटलं आता पहिले देवीचं दर्शन घेऊ, पण मित्रांनो तुम्हाला बारी दिसून राहिली। तर मग हे बारी पाहून पहिले आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊ, नंतर आपण देवीच्या दर्शनाकडे जाऊ। विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला गेलो तर तिकडे पण बारी दिसली, पण आम्ही विनंती केली आणि त्यामधून आम्हाला आतमध्ये जाण्यास परवानगी दिली। आणि म्हणून आपण आतमधले दर्शन लवकर घेऊन, म्हणजे विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन आपण देवीच्या दर्शनाकडे जाऊ शकलो। तर चला आता विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊ। विठ्ठल रखुमाईचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपण इकडे आलो आणि आता आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी। येथे पुरुषांकरिता वेगळी दर्शनबारी आणि महिलांकरिता वेगळी दर्शनबारी आहे। तर आपल्याला दर्शनबारीत लागणं म्हटलं तर 1 तास लागत होता, पण आपण शूटिंग काढायसाठी आणि तुम्हाला दर्शन घडून आणण्यासाठी आपण पुन्हा येथे विनवणी केली आणि आतमध्ये जाण्यास आपल्याला परवानगी मिळाली आणि आपण आतमध्ये गेलो आणि देवीचं दर्शन घेतलं। आणि तुम्ही सुद्धा आता पुन्हा एकदा सांगतो की कोणी जर नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या परिसरातील सर्व व्हिडिओ मिळतील। या देवीचं दर्शन घेता वेळेस आम्हाला असं माहीत पडलं की समोर एक आणखी मंदिर आहे, त्या पुरातन काळातील आहे। तर आम्ही हे दर्शन झाल्यानंतर या देवीच्या समोरील देवीच्या मंदिर दर्शनासाठी आलो। तर तिथं आल्यानंतर आम्हाला आतमध्ये जाण्यास परवानगी मिळाली नाही, कारण आतमध्ये कोणालाच प्रवेश नव्हता त्या ठिकाणी। त्यामुळे
तुम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. आताचा हा व्ह्यू जो पाहता तुम्ही हा बाहेरूनच आहे, आतमध्ये परवानगी नाही. मित्रांनो, आपण आता सर्व मंदिर पाहिलं आणि सर्व देवांचं दर्शन सुद्धा घेतलं. मित्रांनो, आपण इथं आलो आणि सर्व देवांचे दर्शन घेतले. मित्रांनो, तुम्हाला सांगतो इथं आल्यावर एकदम प्रसन्न वाटते. आपण इथं आल्यावर पहिले विठ्ठल दर्शन घेतलं, नंतर देवीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, खूप गर्दी आहे आजूबाजूला, पण मित्रांनो इथं आल्यानंतर प्रसन्न वाटते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा इथे अवश्य या. चला, आपली वेळ झाली जाण्याची. तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच आपल्यासोबत जमून राहा. तर मित्रांनो, एकदा पुन्हा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटू एकदा पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत